नमस्कार. जीवनशिल्पवर आपल्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत. आज मी तुम्हाला पेशवेकालीन ऐतिहासिक जुन्या काळाची साक्ष देणारा एक सुंदर देऊळ दाखवणार आहे. बघा, त्या देवळाचं पहिलं दर्शन लांबूनच झालं. बघा, आलं आपलं मंदिर. मंदिराचा मुख्य प्रवेशद्वार बघा ना, किती सुंदर आहे, हिरवळ. आतमध्ये जाताच उभा असलेला दीपस्तंभ या वास्तूचे एक वैशिष्ट्य आहे. उत्सव आणि विशेष प्रसंगी त्यावर दिवे प्रज्वलित केले जातात. दीपस्तंभाचे बारकावे लक्ष वेधून घेतात. मंदिरात प्रवेश करण्यापूर्वीच तो आपलं लक्ष वेधून घेतो. हे मंदिर दिसायला भव्य व अतिशय शांत आणि पारंपरिक आहे. मंदिराची वास्तू जुन्या काळाची आठवण करून देते. मंदिराच्या परिसरात गेल्यावर दगडी बांधकाम, पारंपरिक रचना आणि जुन्या वस्तूची झलक जाणवते. मंदिराच्या आसपासचा भवानी तलाव आणि हिरवळ या परिसराला आणखीन प्रसन्न बनवतात. या मंदिराची आता पुनर्बांधणी केलेली आहे. हा देवळाचा मुख्य दरवाजा आहे. दरवाजावरील बारीक कोरीवकाम, नक्षीकाम बघा ना, किती सुंदर दिसतंय. सागवान लाकडाचा वापर केलाय. या मंदिराची एक वैशिष्ट्य म्हणजे दगड आणि लाकूड यांचा सुंदर मिलाप केलेला आहे. मंदिरात प्रवेश केल्यानंतर गाभाऱ्याकडे जाताना भगवान शंकराच्या उपासनेशी जोडलेली एक सुंदर अनुभूती मिळते. 12 ज्योतिर्लिंगांची प्रतिकात्मक रूपे पाहायला मिळतात. ज्योती म्हणजे दिव्य प्रकाश आणि लिंग म्हणजे शिवाचे प्रतीक असा ज्योतिर्लिंग या शब्दाचा आध्यात्मिक अर्थ आहे. म्हणूनच या 12 ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्याची भावना भाविकांसाठी विशेष असते. आणि हो, 12 ज्योतिर्लिंग देशभर पसरलेली आहेत, पण आगाशीच्या या मंदिरात त्यांच्या स्मरणातून महादेवाचं एकत्र दर्शन घडतं. हीच या मंदिराची सुंदर अनुभूती आहे. या आपण महादेवाचे, गणपती बाप्पाचे आणि भवानी शंकर देवीचे दर्शन घेऊया. गाभाऱ्यातील देवस्थानामुळे वातावरणात एक वेगळी शांतता आणि भक्तिभाव जाणवतो. विशेषतः सकाळच्या किंवा संध्याकाळच्या वेळी मंदिराचा परिसर खूप सुंदर दिसतो. मंदिराच्या या सभागृहामध्ये विशेष महिलांचे वेगवेगळे कार्यक्रम होत असतात. नवरात्रात येथे महालक्ष्मीची विशेष पूजा केली जाते. विशेषतः अष्टमीच्या दिवशी पिठाची मुखवटा असलेली महालक्ष्मी उभारली जाते आणि तिची खूप भक्तिभावे पूजा केली जाते. ही आकाशातील पारंपरिक परंपरा आहे. या वातावरणात उभे राहिल्यावर मनात एक वेगळी शांतता निर्माण होते. पण या मंदिराचं वैशिष्ट्य फक्त त्याच्या वास्तूत नाही, या मंदिराच्या प्रत्येक दगडामागे इतिहास आहे. आणि मंदिराच्या बाहेर दिसणारा भवानी तलाव तर या संपूर्ण परिसराच्या सौंदर्यात आणखी भर घालतो. इतिहास, वास्तुकला आणि भक्ती या तिघांचा सुंदर संगम असलेलं हे मंदिर आतापर्यंत खूप जणांनी ओळखलंच असेल. हो, हे तेच मंदिर आहे, आगाशीतील श्री भवानी शंकर मंदिर. असं म्हटलं जातं की इसवी सन 1739 मध्ये मराठ्यांनी वसईचा किल्ला जिंकला आणि या परिसरात मराठ्यांचे वर्चस्व पुन्हा प्रस्थापित झाले. या काळात शंकराजी केशव फडके हे चिमाजी अप्पांचे महत्त्वाचे सहकारी होते. वसईच्या विजयाशी त्यांचा जवळचा संबंध होता. विजय मिळाल्यानंतर त्यांनी आगाशी येथे भवानी शंकराचे मंदिर उभारले अशी ऐतिहासिक नोंद आढळते. आणि भवानी म्हणजे देवी आणि शंकर म्हणजे भगवान शिव, म्हणजेच मंदिरात शक्ती आणि शिव ह्यांचे एकत्रित स्वरूप पूजले जाते, म्हणून ह्याला भवानी शंकर मंदिर असे म्हटले जाते. कधी या परिसरात येण्याचा योग झालाच तर फक्त दर्शन घेऊन परतू नका, थोडं थांबा. कारण काही मंदिरं फक्त देवाचं दर्शन देत नाहीत, ती आपल्याला आपल्या इतिहासाचं दर्शनही घडवतात.